म्हणून या शरीरामध्ये जगत असताना आपण क्षणाक्षणाला विचार करायला हवा. कुठला विचार? तर आपल्याला हा भवसागर करायचा आहे. काय विचार करायला हवा माणसाने, कारण हा जो देह आहे ना, हा खूप मौल्यवान आहे. आपल्याला बाजारात सगळ्या काही गोष्टी भेटतात, पण कशावर? कोणीच आपल्याला कुठलीही गोष्ट फुकट देत नाही. फक्त दोन गोष्टी आपल्याला फुकट भेटतात. पहिली म्हणजे ज्ञान. आता कीर्तनामध्ये आल्यानंतर तुमच्याकडून कोणी पैसे घेतं का कीर्तन ऐकायचं? भजनाला गेल्यावर नाही घेत ना. तसंच पहिली गोष्ट म्हणजे ज्ञान, आणि दुसरी गोष्ट कुठली? तर ते म्हणजे हा देह. हा देह आपल्याला कोणी दिलेला आहे? तर देवाने दिलेला आहे. आणि ही अभंगवाणी आपल्याला कोणी दिलेली आहे? तर देवरूपी असणारे संत, त्यांनी हे आपल्याला ज्ञान दिलेलं आहे. म्हणून ज्ञान आणि आपलं हे शरीर खूप विचार करून वापरायला हवं. विचार करून माणसाने या शरीरामध्ये क्षणाक्षणाला विचार करायला हवा. आपल्याला भवसागर करायचं आहे. आता विचार कसा करावा? काय विचार कसा करावा? मी तुम्हाला एक उदाहरण देते. रामायण तर सर्वांनाच ठाऊक आहे की नाही? रामायण सर्वांनाच ठाऊक आहे. रामायणामध्ये ज्या वेळेला रावण सीता मातेला हरण करून घेऊन चालला होता, त्याच्याकडे पुष्पक विमान होतं. त्या विमानामध्ये रावण सीता मातेला घेऊन चालला होता. सीता माता तेव्हा आक्रोश करू लागल्या, रडू लागल्या, मला कोणीतरी वाचवा, मला कोणीतरी वाचवा. काय मला कोणीतरी वाचवा, मला कोणीतरी वाचवा, असं रडू लागल्या, आक्रोश करू लागल्या. त्यावेळेला एक जटायू नावाचा पक्षी होता.